नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकच्या होळी परिसरामध्ये एक पेशवेकालीन रहाड आढळून आलाय। खोदकामादरम्यान ही पेशवेकालीन रहाड आढळली आहे। दरम्यान रंग खेळण्यासाठी पेशवेकाळामध्ये अशा प्रकारच्या रहाडी तयार केल्या जायच्या। सध्या या रहाडीच्या डागडुजीचं काम करण्यात येत आहे। त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पूजन करून ही रहाड सुरू केली जाणार आहे। तर नाशिकमध्ये आढळून आलेल्या होळीच्या 5व्या दिवशी रंगोत्सव रंगपंचमी साजरी केली जाते आणि नाशिकच्या रंगपंचमीचं वैशिष्ट्य म्हणजे शहरात असलेल्या पारंपरिक पेशवेकालीन अशा पद्धतीच्या रहाडी। या रहाडी म्हणजे पेशवेकालामध्ये रंग खेळण्यासाठी शहराच्या चौकाचौकांमध्ये अशा पद्धतीचे हौद जे आहेत ते तयार केले होते, ज्यामध्ये रंग टाकून त्याच्यात काही उपयुक्त अशा पद्धतीच्या काही औषधी टाकून हा रंगोत्सव जो आहे तो नाशिकमध्ये साजरा करण्याची परंपरा आहे। नाशिकमध्ये सद्यस्थितीला 5 अशा पद्धतीचे हौद, ज्याला नाशिकमध्ये रहाडी देखील म्हणतात, या रहाडी आहेत। आणि मधली होळी परिसरात आणखी एक पेशवेकालीन रहाड जी आहे ती सध्या सापडून आलेली आहे। या परिसरामध्ये खोदकाम सुरू असताना ही पेशवेकालीन रहाड जी आहे ती सापडलेली आहे आणि त्यामुळे यंदाच्या नाशिककरांच्या रंगोत्सवामध्ये आणखी एक वैभवशाली रहाडीची जी परंपरा आहे ती या ठिकाणी आणखी वाढल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे यंदाचा रंगोत्सव नाशिककरांसाठी अत्यंत आनंद द्विगुणित करणारा असाच ठरणारा, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।